नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील दरवेळी तुमचं स्वागत करतो. इंग्रजी विषयाला सुरुवात करूया. हा व्हिडिओ क्रमांक 1 आणि स्ट्रॅटेजी व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे की कशा प्रकारे आपण या विषयामध्ये आपण व्हिडिओज बघणार. तर आपण सर्वप्रथम पार्ट्स ऑफ स्पीच समजून घेऊया, कारण की दोन प्रकारचे प्रश्न सामान्यतः आपल्याला विचारले जातात. ते म्हणजे फिलर्स, जे पार्ट्स ऑफ स्पीचवर आधारित असतात, म्हणजे फिल इन द ब्लँक्स येतात, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब अशा प्रकारे. आणि दुसरा प्रश्न असतो एरर डिटेक्शन, म्हणजे एका वाक्यामध्ये ग्रॅमॅटिकल कोणती एरर आहे हे आपल्याला ओळखायला विचारलं जाऊ शकते. पण सर्वप्रथम कसं आहे, आपल्याला वाक्यांचं स्ट्रक्चर समजणे खूप महत्त्वाचं आहे. वाक्यांचे स्ट्रक्चर कशा प्रकारचे असते, तर बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला माहिती आहे की सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारचे स्ट्रक्चर असते. आणि त्या स्ट्रक्चरविषयी आपण थोडीफार माहिती इथे मिळवून घेऊया. तर बेसिक वाक्यांचे स्ट्रक्चर कशा प्रकारचे असते, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट किंवा अदर वर्ड्स असतात. आता सामान्यतः सब्जेक्टच्या जागी नाऊन किंवा प्रोनाऊन येतात. सब्जेक्टच्या ऐवजी काय वापरण्यात येतं, सब्जेक्टची जागा कोण घेते, तर नाऊन आणि प्रोनाऊन, म्हणजे नाम आणि सर्वनाम हे सब्जेक्टची जागा घेतात. आणि ऑब्जेक्टची जागा सुद्धा नाऊन आणि प्रोनाऊनच घेतात. आणि त्यानंतर वर्ब येतो, कुणासाठी, नाऊन आणि प्रोनाऊनसाठी. म्हणजे वाक्य समजायचे असेल तर या तीन गोष्टी समजणे खूप महत्त्वाचे आहे. कोणत्या, नाऊन, प्रोनाऊन आणि वर्ब. आणि ज्यावेळी ह्या गोष्टी समजतील त्याच वेळी आपण त्यांचे नियम सुद्धा व्यवस्थितरित्या समजू शकतो. म्हणून आपली स्ट्रॅटेजी कशी असणार आहे की सर्वप्रथम आपण नाऊन विषयी काही बेसिक गोष्टी माहिती करून घेऊया, प्रोनाऊनचे बेसिक्स कव्हर करणार, त्यानंतर वर्ब आणि त्यानंतरच यांच्या नियमांना सुरुवात करणार, जे आपल्याला एरर डिटेक्शनसाठी खूप महत्त्वाचे असतील. तर अशा प्रकारे आपण सेंटेन्सचे स्ट्रक्चर आधी समजून घेऊया. त्यासाठी नाऊन, प्रोनाऊन आणि वर्ब हे तीन जे टॉपिक आहेत किंवा घटक आहेत ते आपल्याला सुरुवातीला कव्हर करायचे आहेत. तर सुरुवात करूया आपण नाऊन बेसिक्समध्ये. आणि पार्ट्स ऑफ स्पीच तुम्हाला माहिती आहे की कोणकोणते आपण कव्हर करणार, तर नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, कंजंक्शन, प्रेपोजिशन आणि इंटरजेक्शन अशा प्रकारे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत ते आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर त्यापैकी पहिला पार्ट्स ऑफ स्पीच जो आहे नाऊन, तो आपण सुरुवात करूया. आणि पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय, तर स्पीच म्हणजे भाष्य किंवा कोणतेही वाक्य जर म्हणण्यात येते किंवा लिहिण्यात येते त्याला आपण स्पीच म्हणतो. तर वाक्यांचे भाग, पार्ट्स म्हणजे काय, भाग. कुणाचे भाग, वाक्यांचे किंवा स्पीचचे. म्हणजे कोणतेही वाक्य असतील त्यांचे आपण भाग करू शकतो. आणि वाक्यांमध्ये काय असतात, तर वाक्यांमध्ये शब्द असतात. म्हणजे कोणता तरी शब्द, म्हणजे वाक्यातील कोणताही शब्द आपण जर घेतला तर तो कोणत्या तरी पार्ट्स ऑफ स्पीचचा भाग असणारच आहे किंवा त्या पार्ट्स ऑफ स्पीचशी तो रिलेटेड असेल. कारण की एकूण पार्ट्स ऑफ स्पीच किती आहेत, 8. म्हणजे वाक्यातील कोणताही शब्द उचलला आपण तर तो या 8 पार्ट्स ऑफ स्पीच पैकी कोणत्या तरी पार्ट्स ऑफ स्पीचशी संबंधितच असणार. तर त्यामुळे आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर चला सुरुवात करूया आपण नाऊन या पार्ट्स ऑफ स्पीचला. तर नाऊन म्हणजे काय, तर नाम. आणि एक सिंपल डेफिनेशन काय आहे, अ वर्ड दॅट रेफर्स टू द नेम ऑफ, म्हणजे असा शब्द जो नावाला दर्शवितो. कुणाचे नाव, व्यक्तीचे नाव म्हणजे पर्सन्स, नेम ऑफ एन एनिमल, नेम ऑफ अ प्लेस, नेम ऑफ अ थिंग. म्हणजे व्यक्तीचे, वस्तूचे, जागेचे किंवा प्राण्यांचे जे नावं असतात त्यांना आपण नाऊन म्हणतो. म्हणजे सोप्या भाषेत म्हटलं तर एखाद्या वस्तूचे, व्यक्तीचे, प्राण्याचे किंवा जागेचे जे नाव असते त्याला आपण नाऊन म्हणतो किंवा नाम म्हणतो. ही सिंपल डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे किंवा पुढच्या गोष्टी समजून घेण्यासाठी हे खूप महत्त्वाचे असणार आहे. आता नामांचे प्रकार किंवा टाइप्स ऑफ नाऊन हे समजणे खूप आवश्यक आहे, कारण की पुढे जे आपण नियम बघणार एरर डिटेक्शनच्या दृष्टीने त्यामध्ये शब्द येतील, कलेक्टिव्ह नाऊन, प्रॉपर नाऊन. मग त्यावेळी विचार करण्याऐवजी आपल्याला आताच त्या टाइप्स ऑफ नाउन्स म्हणजे नामांचे प्रकार समजून घ्यायचे आहेत. तर टाइप्स ऑफ नाउन्स एकूण 5 प्रकारचे नाऊन किंवा नाम आहेत. एक कॉमन नाऊन, सामान्य नाम म्हणतो आपण, प्रॉपर नाऊन, विशेष नाम, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, भाववाचक नाम, कलेक्टिव्ह नाऊन आणि त्यानंतर मटेरियल नाऊन, पदार्थवाचक नाम. तर अशा प्रकारे हे 5 जे नाऊन आहेत, टाइप्स ऑफ नाऊन, नाऊनचे प्रकार आहेत, ते आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचे आहेत, जेणेकरून पुढे हे शब्द जेव्हा येतील त्यावेळी आपल्याला कोणतेही कन्फ्युजन व्हायला नको. तर चला सुरुवात करूया आपण कॉमन नाऊन पासून, कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊन पासून. तर कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊन. कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊन. कॉमन नाऊन म्हणजे काय, सामान्य नाम. आणि प्रॉपर नाऊन म्हणजे विशेष नाम. म्हणजे एखादी गोष्टी जनरल, एखाद्या वस्तूचे नाव, व्यक्तीचे नाव, जागेचे नाव,
किंवा प्राण्याचे नाव जनरल सेन्समध्ये घेतले जाईल, म्हणजे त्यामध्ये एखादी विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट वस्तू आपल्याला लक्षात येणार नाही, तर अशा नामाला आपण काय म्हणणार? कॉमन नाउन म्हणणार. डेफिनेशन वरून पण आपण समजून घेऊया. द नेम गिवन टू एव्हरी पर्सन, एनिमल, प्लेस ऑर अ थिंग ऑफ द सेम क्लास ऑफ ऑर अ काइंड. म्हणजे एकाच जातीच्या नामांना एकाच जातीच्या व्यक्तींना, वस्तूंना दर्शविणारे जे शब्द असतात त्यांना आपण कॉमन नाउन म्हणतो. म्हणजे त्यावरून एखाद्या विशिष्ट व्यक्तीची ओळख होत नाही, एखाद्या विशिष्ट प्राण्याची ओळख होत नाही, एखाद्या विशिष्ट जागेची किंवा वस्तूची सुद्धा ओळख होत नाही. जशा प्रकारे आपण म्हटलं की मॅन म्हणजे काय? एका व्यक्ती समूहाला, व्यक्तीला दर्शवितो. मॅन म्हणजे कोणताही व्यक्ती असू शकतो. इथे पर्टिक्युलर मॅन कोणता आहे हे आपल्याला लक्षात येत नाही, त्यामुळे हे जे नाउन असेल ते कोणते नाउन असेल? कॉमन नाउन असणार आहे. पण जर याऐवजी आपण म्हटलं की शुभम, तर अशा प्रकारे आपण एक नाव घेतलं तर हा जो व्यक्ती आहे किंवा हा जो मॅन आहे तो एक पर्टिक्युलर मॅन असणार, एक विशेष व्यक्ती असणार. त्यामुळे हे जे नाव असेल ते काय असेल? प्रॉपर नाउन असेल. या एक्झाम्पलवरून आपण हे समजू शकतो. प्रॉपर नाउन म्हणजे नेम ऑफ सम पर्टिक्युलर पर्सन, पर्टिक्युलर म्हटलेलं आहे म्हणजे विशिष्ट व्यक्तीचे, विशिष्ट प्राण्याचे, जागेचे किंवा वस्तूचे जे विशिष्ट नाव असते, पर्टिक्युलर नाव असते, त्याला आपण प्रॉपर नाउन म्हणतो. जशा प्रकारे क्लास, आता या क्लासवरून कोणती क्लास हे समजून येत नाहीये, क्लास कोणती असू शकते, म्हणून हे सामान्य नाम आहे किंवा कॉमन नाउन आहे. टेबल यामध्ये विशिष्ट टेबल म्हणण्यात आलेलं नाही, फक्त टेबल म्हणण्यात आलेलं आहे. मग हा टेबल कोणताही असू शकतो, म्हणजे हे सुद्धा काय असेल? कॉमन नाउन असेल. युनिव्हर्सिटी, कोणती युनिव्हर्सिटी हे सांगितलेलं नाहीये, पण जर म्हटलं असतं नागपूर युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी, म्हणजे ते नावं कशी असती? तर ते प्रॉपर नाउन्स असते. तर अशा प्रकारे आपण कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन यांना डिफरन्शिएट करू शकतो, वेगवेगळे करू शकतो. म्हणजेच इथे सामान्य जो शब्द वापरण्यात येईल तो कॉमन नाउन मध्ये येईल आणि एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे, जागेचे जे विशेष नाव असतील त्यांना आपण प्रॉपर नाउन म्हणणार. जसे इंडिया हा एक प्रॉपर नाउन आहे आणि या प्रॉपर नाउनचा कॉमन नाउन कोणतं असेल? तर या प्रॉपर नाउनचे कॉमन नाउन असेल कंट्री, कारण की कंट्रीवरून कोणती विशेष कंट्री हे समजून येत नाही आपल्याला, पण इंडिया म्हटलं म्हणजे एक विशेष कंट्रीचे नाव आपल्याला लक्षात येते. त्यामुळे इंडिया हा प्रॉपर नाउन आहे आणि कंट्री हा कॉमन नाउन आहे. तशाच प्रकारे निखिलचे कॉमन नाउन कोणते होणार? तर निखिलचा कॉमन नाउन होणार बॉय, कारण की निखिल हे एक विशेष नाम आहे, प्रॉपर नाउन आहे आणि बॉय जे आहे ते कॉमन नाउन असणार आहे. तशाच प्रकारे वैनगंगा हे नदीचे नाव आहे, म्हणजे यासाठी कॉमन नाउन कोणते असेल? रिव्हर, आणि हे रिव्हरचे किंवा नदीचे विशेष नाम आहे म्हणून हे प्रॉपर नाउन असणार आहे. तर अशा प्रकारे कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सामान्य जे नाम असेल त्याला आपण कॉमन नाउन म्हणणार आणि विशिष्ट जे नावं असतील त्यांना आपण प्रॉपर नाउन म्हणणार. पुढील प्रकार खूप महत्वाचा आहे, पर्टिक्युलरली तुमच्या परीक्षांच्या दृष्टीने, तो म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन किंवा ज्याला आपण भाववाचक नाव म्हणतो. सामान्यतः आपण बघितलेलं आहे नाउनच्या डेफिनेशन मध्ये नावे कुणाची असतात? नाउन्स कुणासाठी असतात? तर वस्तूचे नाव असते, म्हणजे थिंग, प्लेस, एनिमल किंवा प्लेस यांची नावे असतात. पण यांच्या व्यतिरिक्त सुद्धा काही नाउन्स असतात किंवा नावे असतात जी वस्तूची नसतात, जी व्यक्तींची नसतात, जी एखाद्या जागेची नसतात किंवा एखाद्या प्राण्याची नसतात. आणि ही नावे कुणाची असतात? द नेम गिवन टू फिलिंग्स म्हणजे भावना आपण म्हणू शकतो, क्वालिटीज गुण, ॲक्शन्स म्हणजे कृती आणि स्टेट्स म्हणजे अवस्था, यांची जी नावे असतील त्यांना आपण काय म्हणणार? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणणार. म्हणजे सामान्यतः ज्यांची नावे असतात एनिमल, प्लेस, पर्सन, थिंग यांच्या व्यतिरिक्त जी नावे असतील त्यांना आपण काय म्हणणार? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणणार. हा खूप महत्वाचा प्रकार आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आणि ज्या गोष्टी आपण आपल्या 5 सेन्सेसनी, 5 इंद्रियांनी अनुभव करू शकत नाही त्यांची नावे जी असतात ती त्यांना आपण कशाद्वारे दर्शवितो? ॲब्स्ट्रॅक्ट नाउननी दर्शवितो. तर बघू शकतो आपण काही एक्झाम्पल्स. फिलिंग्सची नावे काय असतील? जॉय म्हणजे खुशी म्हणू शकतो आपण, उत्साह म्हणू शकतो, ग्रीफ, सॉरो, फिअर. तशाच प्रकारे क्वालिटीज ज्या आहेत त्या कोणत्या असतील? ऑनेस्टी, ब्रेव्हरी, गुडनेस, विजडम, हे क्वालिटीजची नावे आहेत. ॲक्शन्स म्हणजे आपण म्हणू शकतो कृती, हसण्याची कृती, लाफ्टर, अँगर म्हणजे राग करणे, लव, रिवेंज. तशाच प्रकारे अवस्था कोणकोणत्या आहेत? बॉयहूड, यूथ, सिकनेस आणि डेथ. अशा प्रकारे ही जी नावे असतील ती कशाची असतील?
फिलिंग्स, क्वालिटीज, ॲक्शन आणि स्टेटची असतील. आता बघा, ही जितकी नावे आहेत ही कोणत्याही पर्सनची नावे नाही आहेत, ही कोणत्याही एनिमलची नावे नाही आहेत, ही कोणत्याही प्लेसेसची नावे नाही आहेत किंवा ही कोणत्याही वस्तूची नावे नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचे जे नाउन्स असतील त्यांना आपण काय म्हणणार? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आता ॲब्स्ट्रॅक्ट नाउन विषयी प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात? तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होतात दुसऱ्या शब्दापासून, म्हणजे एका शब्दापासून दुसरा शब्द म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आपल्याला तयार करता येतात. म्हणजे नाउन वरून सुद्धा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होऊ शकतो, वर्ब वरून सुद्धा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होऊ शकतो किंवा ॲडजेक्टिव्हच्या सहाय्याने सुद्धा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होऊ शकतात. ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषणे, वर्ब म्हणजे तुम्हाला माहिती आहे क्रियापद. तर हे कशा प्रकारे तयार होतील ते सुद्धा आपण समजून घेऊया. आता हाऊ आर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स फॉर्म्ड, म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स भाववाचक नाम कशा प्रकारे तयार होतात. तर तुम्हाला माहिती आहे नो म्हणजे माहिती असणे आणि हा एक वर्ब आहे, एक क्रियापद आहे. यावरून कोणते नाउन तयार होऊ शकेल? तर यावरून कोणते नाउन तयार होते? नॉलेज हे एक नाउन तयार होऊ शकते आणि यालाच आपण काय म्हणणार? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणणार. हे कोणते नाउन असेल? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असेल. तशाच प्रकारे ऑनेस्ट, ऑनेस्ट हे एक ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण, कारण की ती एक्स्ट्रा माहिती देते. जसं आपण म्हणतो ऑनेस्ट पर्सन, म्हणजेच ऑनेस्ट ही पर्सन विषयी माहिती देते, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ऍड करते. त्यामुळे ऑनेस्ट काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. यावरून कोणते नाउन तयार होईल? तर ऑनेस्टी हे नाउन तयार होईल. ऑनेस्ट म्हणजे इमानदार आपण म्हणतो, ऑनेस्टी इमानदारी अशा प्रकारे आपण म्हणतो. स्कॉलर म्हणजे विद्वान व्यक्ती, तर स्कॉलर जे आहे ते एक ॲडजेक्टिव्ह आहे आणि यावरून एक नाउन तयार होते कोणते? स्कॉलरशिप म्हणजेच विद्वत्ता आपण असं म्हणू शकतो, स्कॉलरशिप. तर इथे आपण बघू शकतो की सफिक्सेस जोडले जातात. सफिक्स म्हणजे शब्दानंतर काहीतरी जे अक्षरे येतील आणि त्यामुळे एक तयार होईल. जसं इथे TY सफिक्स लागलेला आहे, इथे शिप एक सफिक्स लागलेला आहे. म्हणजे शब्दाच्या पुढे जे जोडण्यात येते त्याला आपण सफिक्स म्हणतो. प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या आधी जे जोडण्यात येते. तशाच प्रकारे किंग जे आहे म्हणजे राजा एक नाउन आहे. आणि कोणत्या प्रकारचे नाउन आहे? तर हा कॉमन नाउन आहे, कारण की एक विशिष्ट राजाविषयी आपल्याला माहिती इथे मिळत नाहीये. मग यावरून सुद्धा एक नाउन तयार होऊ शकते, किंगडम म्हणजे राज्य ज्याला आपण म्हणतो, हे एक नाउन तयार झाले आहे. तर हे सुद्धा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. म्हणजे तुम्हाला कशा प्रकारचे सफिक्स इथे लावून ॲब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होऊ शकतात हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. त्यानंतर स्कॉलर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, स्कॉलरशिप. तशा प्रकारे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन वर्ब वरून सुद्धा तयार होऊ शकतात, विशेषणावरून सुद्धा तयार होऊ शकतात, ॲडजेक्टिव्ह वरून, आणि नाउनच्या सहाय्याने सुद्धा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होऊ शकतात. त्यांच्याविषयी थोडी आणखी माहिती आपण मिळवूया. जशा प्रकारे तुम्हाला दिसत आहे की ॲडजेक्टिव्ह वरून कोणते ॲब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होतात तर ते आपण बघूया. इथे हॅपी हा एक ॲडजेक्टिव्ह आहे, पंक्च्युअल हे सगळे ॲडजेक्टिव्ह आहेत आणि यांचे जर तुम्हाला मिनिंग्स माहिती नसतील तर ते तुम्हाला माहिती करून घ्यायचे आहेत, कारण की व्होकॅब्लरीचा सुद्धा खूप महत्त्वाचा पोर्शन आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात येतो. त्यामुळे जेही शब्द तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनच्या दरम्यान मिळतील ते तुम्हाला त्यांचे शब्दार्थ पाठांतर करायचे आहेत, अँटोनिम्स पाठांतर करायचे आहेत, सिनॉनिम्स तुम्हाला पाठांतर करायचे आहेत. तर हॅपीवरून कोणते ॲब्स्ट्रॅक्ट नाउन तयार होईल? जस्ट अ मिनिट. तर ॲडजेक्टिव्ह वरून आपण नाउन्स बघत होतो. हॅपीवरून कोणते नाउन तयार होईल? हॅपीनेस. पंक्च्युअल यावरून कोणते नाउन तयार होईल? पंक्च्युअलिटी. वाईज यावरून विस्डम हे नाउन तयार होणार. त्यानंतर जनरस, जनरिओसिटी, डिफिकल्ट, डिफिकल्टी. तर इथे आपण बघू शकतो नेस हे सफिक्स लागलेले आहे. ITY पंक्च्युअलिटी हे सफिक्स लागलेले आहे. डम DOM हे सफिक्स इथे लागलेलं आहे. त्यानंतर ITY पुन्हा हे सफिक्स लागलेले आहे. जनरस वरून जनरिओसिटी तयार झालेला आहे. डिफिकल्ट वरून डिफिकल्टी तयार झालेला आहे. इथे सुद्धा LTY अशा प्रकारे सफिक्स इथे जोडण्यात आलेले आहेत. तर ॲडजेक्टिव्ह वरून हे नाउन तयार झालेले आहेत. परीक्षेमध्ये बघा आपल्याला शब्द येतात, म्हणजे तुम्हाला हॅपी हा शब्द सुद्धा दिलेला असेल आणि हॅपीनेस हा शब्द सुद्धा ऑप्शनमध्ये असेल आणि तुम्हाला म्हणण्यात येईल की यापैकी नाउन कोणते आहे किंवा ॲडजेक्टिव्ह कोणते आहे. तर त्यावेळी आता हॅपी आणि हॅपी म्हणजे आपण म्हणतो की आनंदित असणे अशा प्रकारचा अर्थ होतो. तर दोन्ही शब्दांचे अर्थ जवळपास एकसारखेच वाटतात, पण त्या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. यामध्ये हॅपी जे आहे ते ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे विशेषण आहे आणि हॅपीनेस काय आहे? नाउन. मग अशा वेळी जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, कारण की ऑप्शनमध्ये हॅपी सुद्धा असणार, हॅपीनेस सुद्धा असणार, त्यामुळे एक्झॅक्टली तुम्हाला ॲडजेक्टिव्ह कोणते आहे आणि नाउन कोणते आहे हे ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे जे नाउन्स आहेत त्यांची रीडिंग करावी लागेल. ते पाठांतर केले नाही तरी चालतील.
पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे की नेस असेल शेवटी तर ते काय होईल, नाऊन होणार. ITY असेल तर ते नाऊन होणार. अशा प्रकारे तुम्हाला यांची रीडिंग करावी लागेल आणि नोट्समध्ये तुम्हाला याची लिस्ट सुद्धा देण्यात आलेली आहे. तर बघा, वर्ब वरून कशा प्रकारे ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन तयार होतात, तर ऍक्ट म्हणजे कृती करणे आणि यावरून जे नाऊन तयार झालेले आहे ते कोणते आहे, ऍक्शन. त्यानंतर बिहेव वागणे, यावरून बिहेवियर हे नाऊन तयार झालेले आहे. ग्रो म्हणजे वाढणे किंवा वाढ होणे, यावरून ग्रोथ म्हणजे बघा शेवटी TH लागलेला आहे, हे सफिक्स लागलेलं आहे यामध्ये. मग एम्प्लॉय यावरून एम्प्लॉयमेंट आणि अपियर यावरून अपिअरन्स म्हणजे ANCE हे सफिक्स इथे जोडून ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन तयार झालेले आहेत. म्हणजे वर्ब वरून सुद्धा आपण ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन तयार करू शकतो. तशाच प्रकारे नाऊन वरून सुद्धा आपण ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन तयार करू शकतो. जशा प्रकारे फ्रेंड म्हणजे मित्र हा एक कॉमन नाऊन आहे, यावरून फ्रेंडशिप हा ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन तयार झालेला आहे. म्हणजे शिप हे सफिक्स इथे सर्वात शेवटी लावण्यात आलेलं आहे. त्यानंतर ब्रदरहुड हे सफिक्स लागण्यात आलेलं आहे. लीडरशिप, मेंबरशिप, स्कॉलरशिप अशा प्रकारे नाऊनच्या सहाय्याने सुद्धा ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन तयार केले जाऊ शकतात. तर आय होप की तुम्हाला ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन विषयी सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या समजल्या असतील. म्हणजे 3 प्रकारचे नाऊन आपण आतापर्यंत कव्हर केले आहेत. कोणकोणते, एक कॉमन नाऊन, एक प्रॉपर नाऊन आणि एक ऍब्स्ट्रॅक्ट नाऊन. हे 3 प्रकारचे नाउन्स जे आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. आता एक कन्फ्युजन आपल्याला होऊ शकतं की नाऊन आणि ऍडजेक्टिव्ह कशा प्रकारे ओळखायचे. जसं हॅपी आहे हॅपीनेस, किंवा एखाद्याला विचारलं की स्कॉलर हे ऍडजेक्टिव्ह आहे की नाऊन आहे, तर स्कॉलर आणि स्कॉलरशिप खूप जवळचे शब्द आहेत. दोघांमध्ये स्कॉलर हा एक कॉमन भाग आहे. त्यामुळे आपल्याला ऍडजेक्टिव्ह आणि नाऊन ओळखता आले पाहिजे. तर एखादा शब्द नाऊन आहे की ऍडजेक्टिव्ह आहे हे कशा प्रकारे ओळखायचं ते आपण आता इथे बघूया. आणि त्याच्या 2 मेथड्स आहेत किंवा 2 पद्धतीने, सोप्या पद्धतीने तुम्ही नाऊन आणि ऍडजेक्टिव्ह ओळखू शकता. हाऊ टू डिफरन्शिएट म्हणजे वेगवेगळे कशा प्रकारे करणे नाऊन अँड ऍडजेक्टिव्ह. तर 2 वेज आहेत इथे लिहिण्यात आलेला आहे. देअर आर 2 वेज, म्हणजेच 2 वेज आहेत, 2 पद्धती आहेत. सर्वात प्रथम आपण मेथड 1 बघूया किंवा पहिली पद्धत बघूया की ज्यामुळे आपण नाऊन आहे एखादा शब्द की ऍडजेक्टिव्ह आहे हे ओळखू शकतो. एक बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही शब्द फ्रेज सुद्धा बघितला असेल. फ्रेज म्हणजे काय, शब्दांचा समूह. अ ब्युटिफुल पिक्चर किंवा ब्युटिफुल मूवी, अ ब्युटिफुल गर्ल अशा प्रकारे आपण म्हणतो. पण यामध्ये ए जे आहे, हे जे आहे ए ते आहे आर्टिकल. आता आर्टिकल विषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आर्टिकल म्हणजे डेफिनेट इंडेफिनेट आर्टिकल्स असतात. ब्युटिफुल आणि पिक्चर, तर पिक्चर आहे नाऊन आणि या नाऊन विषयी एक्स्ट्रा माहिती देत आहे कोण, ब्युटिफुल इज गिव्हिंग एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन किंवा ऍडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट पिक्चर. म्हणजे ब्युटिफुल जे आहे पिक्चर विषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत आहे, त्यामुळे आपण याला काय म्हणतो, ऍडजेक्टिव्ह म्हणतो. म्हणजे या स्ट्रक्चरमध्ये हा फॉर्मॅट आपण लक्षात ठेवायचा. ह्या फॉर्मॅटमध्ये आर्टिकल, नंतर ऍडजेक्टिव्ह आणि त्यानंतर नाऊन येते. म्हणजे नाऊनच्या आधी ऍडजेक्टिव्ह आणि ऍडजेक्टिव्हच्या नंतर काय, नाऊन. अशा प्रकारे हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे. मग समजा आपल्याला एक शब्द देण्यात आला स्कॉलर आणि आपल्याला कन्फ्युजन जर होत आहे की हा नाऊन आहे की ऍडजेक्टिव्ह आहे, तर याच्या आधी किंवा याच्या नंतर एखादा शब्द आपण लिहून बघायचा. जितकी आपण रीडिंग केलेली आहे त्याच्या आधारावर तुमच्या डोक्यात कोणता शब्द येतो हे लिहायचं आणि या स्ट्रक्चरमध्ये तो फिट करण्याचा प्रयत्न करायचा. जशा प्रकारे आपण म्हणतो स्कॉलर बॉय, म्हणजे बॉय हा शब्द आपण स्कॉलरच्या नंतर लिहू शकतो. याचाच अर्थ काय, बॉय हा नाऊन असेल आणि नाऊनच्या पहिले कोणता शब्द येतो, ऍडजेक्टिव्ह. अशा प्रकारे आपण इथे ओळखू शकतो. जसे आणखी एक आपण शब्द घेऊ शकतो, जशा प्रकारे हॅपी. आता तुम्हाला जर ओळखायचं असेल की हॅपी हा ऍडजेक्टिव्ह आहे की नाऊन आहे, तर याच्या आधी किंवा याच्या नंतर कोणता तरी शब्द आपण लिहून बघायचा जे तुम्ही वाचण्यात आलेला असेल. तर आपण म्हणू शकतो हॅपी मुमेंट, म्हणजे आनंदाचा क्षण, हॅपी मुमेंट. तर मुमेंट काय असेल, नाऊन, आणि मुमेंट नाऊन असल्यामुळे त्याविषयी एक्स्ट्रा माहिती देणारा शब्द त्याच्या आधी येणार, म्हणजेच हा काय असणार आहे, ऍडजेक्टिव्ह असणार आहे. तर अशा प्रकारे आपण या फॉर्मॅटच्या सहाय्याने जे आहे ओळखू शकतो की हे नाऊन आहे की ऍडजेक्टिव्ह आहे. ही पहिली मेथड. दुसरी मेथड आहे की आपण याआधी सेंटेन्सचे स्ट्रक्चर बघितलेले आहे. सेंटेन्सचे स्ट्रक्चर कशा प्रकारे असते, वाक्याचे स्ट्रक्चर कशा प्रकारे असते, सब्जेक्ट,
प्लस वर्ब आणि ऑब्जेक्ट किंवा अदर वर्ड्स. अशा प्रकारे एक बेसिक स्ट्रक्चर असते. आणि सब्जेक्टच्या जागी कोण येतात, तर सब्जेक्ट नाऊन सब्जेक्टच्या सारखा उपयोगात येऊ शकतो किंवा प्रोनाऊन सुद्धा सब्जेक्टच्या सारखा उपयोगात येऊ शकतो. म्हणजे सब्जेक्टच्या जागी सब्जेक्टची जागा कोण घेते, नाऊन किंवा प्रोनाऊन. तर ठीक आहे, प्रोनाऊन तर आपला नेक्स्ट पार्ट आहे. म्हणजे नाऊन हा सब्जेक्टच्या ऐवजी येऊ शकतो किंवा येतो, आपण असं म्हणू शकतो. तर नाऊन सब्जेक्ट सारखा उपयोगात आणला तर सब्जेक्ट नंतर आपण काय लिहितो, वर्ब. त्यामुळे नाऊन नंतर आपण वर्ब लिहू शकतो आणि एक वाक्य तयार करू शकतो. जर वाक्य तयार करता येत असेल किंवा एखाद्या शब्दाच्या नंतर वर्ब आपल्याला उपयोगात आणता येत असेल, म्हणजे तो शब्द जो असेल तो काय असणार, नाऊन असणार. एक्झाम्पल आपण घेऊ, त्याद्वारे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून येईल. समजा हॅपीनेस हा शब्द आपण घेतला. आता आपल्याकडे पहिली मेथड आहे की हॅपीनेस जे आहे याच्या पुढे किंवा याच्या आधी कोणता तरी शब्द एक ठेवून बघू शकतो, तो पहिला वे आहे. किंवा दुसरा वे काय आहे, हॅपीनेस नंतर आपण वर्ब लिहू शकतो का. किंवा ऑनेस्टी हा शब्द आहे, आपल्याला माहिती आहे की ऑनेस्टी माहिती, समजा तुम्हाला माहिती नसेल की ऑनेस्टी हा ऍडजेक्टिव्ह आहे की नाऊन आहे, मग ऑनेस्टी नंतर आपण एखादा वर्ब ठेवून बघू शकतो का. किंवा ऑनेस्टीने सेंटेन्सला सुरुवात करू शकतो का, वाक्याला सुरुवात करू शकतो का, तर नक्कीच करू शकतो. जशा प्रकारे आपण म्हणतो ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, म्हणजेच ऑनेस्टीने आपण सुरुवात करू शकतो आणि ऑनेस्टीच्या नंतर आपण वर्ब लिहू शकतो. ऑनेस्टीच्या नंतर आपण वर्ब लिहू शकतो, म्हणजेच हा शब्द जो आहे तो सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्ट आहे म्हणूनच हा काय असणार आहे, नाऊन. कारण की सब्जेक्ट जे आहे, नाऊन जे आहे ते सब्जेक्ट सारखे उपयोगात येतात. या पद्धतीने सुद्धा आपण एखादा शब्द नाऊन आहे की ऍडजेक्टिव्ह आहे हे ओळखू शकतो. म्हणजे एखाद्या शब्दाने जर वाक्याची सुरुवात होत असेल आणि त्यानंतर आपण क्रियापद लिहू शकणार किंवा वर्ब लिहू शकणार, तर हा शब्द जो आहे तो काय असणार आहे, नाऊन असणार आहे. जसं हॅपीनेस इज म्हणू शकतो, तर त्यामुळे हॅपीनेस हा सब्जेक्ट होणार आणि म्हणूनच हा काय असणार आहे, नाऊन असणार आहे. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही ओळखू शकता. पण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन पर्टिक्युलरली ओळखण्यासाठी तुम्ही सफिक्सेसचा उपयोग करू शकता. त्यांची लिस्ट वाचली तर तुम्हाला ते खूप व्यवस्थितरित्या समजून येतील. पुढील प्रकार आपण बघूया आणि त्याच्या आधी काही सफिक्सेस आहेत, जे सफिक्सेस यूज टू मेक ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन तयार करण्यासाठी कोणते सफिक्सेस यूज करतात. सफिक्स म्हणजे शब्दानंतर जोही आपण शब्द ॲडिशनल शब्द जोडतो किंवा ॲडिशनल अक्षरे जोडतो त्यांना आपण सफिक्स म्हणतो. जसं ETY, ETY नुसार आपण कोणते नाऊन तयार करू शकतो, तर आपल्याला माहिती आहे ॲबिलिटी. ॲबिलिटी तर बघा शेवटी ETY आलेला आहे. मोबिलिटी. अशा प्रकारे आपण ITY हे सफिक्स यूज करून आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन तयार करू शकतो. त्यानंतर ANC ॲबंडन्स म्हणतो, म्हणजे विपुलता. ॲबंडन्स. एन्ड्युरन्स म्हणजे सहनशीलता. तर हे सफिक्सेस यूज करून सुद्धा आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन तयार करू शकतो. मग क्षण, तर आपण म्हणू शकतो इंटेन्शन. आपण म्हणू शकतो रिटेन्शन. त्यानंतर कॉम्पिटिशन म्हणू शकतो. हे लास्टमध्ये क्षण लागत असेल तर ते सुद्धा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असतील. त्यानंतर हे एक आहे कन्व्हर्जन. SION हे सुद्धा सफिक्स उपयोगात येऊ शकते. तशाच प्रकारे आणखी काही सफिक्स आहेत ते सुद्धा आपण बघूया. MENT हे सफिक्स लक्षात येताच कोणता शब्द तुम्हाला लक्षात येतो, तर मॅनेजमेंट आपण म्हणू शकतो. तर मेंट लावून सुद्धा आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन तयार करू शकतो. तशाच प्रकारे नेस, हार्नेस अशा प्रकारचा शब्द आपण म्हणू शकतो. त्यानंतर ENCE, तर ENC कोणत्या शब्दाच्या शेवटी येतो, जसं अब्सेन्स म्हणू शकतो. ॲब्स्टिनेन्स म्हणू शकतो. अशा प्रकारे ENC सर्वात शेवटी येत असतील, म्हणजे सफिक्सेस प्रमाणे यूज होत असतील, तर ते सुद्धा काय असणार, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असणार. त्यानंतर TH, याआधी सुद्धा आपण एक शब्द बघितलेला आहे ग्रोथ. तर TH लावून जे शब्द तयार होतील ते ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असतील. तशाच प्रकारे आणखी काही सफिक्सेस आहेत, जसं AGE, ज्याला आपण हा एक शब्द तयार करू शकतो बॉन्डेज. तर बॉन्डेजमध्ये AGE हे सफिक्स यूज करण्यात आलेला आहे, म्हणून हा सुद्धा काय असेल, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असेल. त्यानंतर DOM, तर आपण याआधी सुद्धा हा शब्द बघितलेला आहे किंगडम, बोर्डम. हे जे शब्द आहेत हे सफिक्स ॲड करून आपण काय करू शकतो, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन तयार करू शकतो. त्यानंतर इझम आलेला आहे ISM, तर आपण यामध्ये यूज करू शकतो फेमिनिझम.
म्हणजे बघा ISM हा सर्वात शेवटी आलेला आहे. तर हा शब्द सुद्धा कसा असेल, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असेल. त्यानंतर शिप, स्कॉलरशिप, मेंबरशिप. तर यामध्ये सुद्धा कोणता सफिक्स उपयोगात आलेला आहे, शिप. तर हे सफिक्सेस लक्षात ठेवायचे, तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये खूप कामात येणार आहेत. आणि जेही व्हिडिओ असतील त्यावर कशा प्रकारचे प्रश्न तयार होतील हे सुद्धा आपण एक्सरसाइजच्या स्वरूपात करणारच आहोत. तर त्यामध्ये हे कॉन्सेप्ट खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यानंतर दोन आणखी प्रकार असतात नाउन्सचे, एक कलेक्टिव्ह नाउन आणि एक मटेरियल नाउन. ते सुद्धा आपण बघूया. आता यावरूनच लक्षात येईल कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय. कलेक्टिव्ह म्हणजे कलेक्शन ऑफ थिंग्स किंवा कलेक्शन ऑफ पर्सन्स, म्हणजे ग्रुप लक्षात येईल आपल्याला. जसं बंच आपण म्हणतो, तर बंचमध्ये काय लक्षात येतं की बंच ऑफ फ्लावर्स म्हटलं आपण तर फ्लावर्सचा बंच म्हणजे ते एकत्रित असते. तर जिथे ग्रुप अशा प्रकारे आपल्याला लक्षात येईल की एखादा ग्रुप आहे किंवा कलेक्शन ऑफ थिंग्स आहे, तर त्या नाऊनला आपण काय म्हणणार, कलेक्टिव्ह नाऊन म्हणणार. आणि डेफिनेशन सुद्धा बघू शकतो, द नेम गिवन टू कलेक्शन ऑफ पर्सन्स. कलेक्शन ऑफ पर्सन्स म्हणजे क्राऊड जसा एक शब्द आहे. आता क्राऊड वरून काय लक्षात येईल की लोकांची गर्दी, म्हणजे खूप लोक तिथे जमलेली आहेत, एकत्रित आलेली आहेत. तर क्राऊड काय असेल, कलेक्टिव्ह नाऊन असेल. एनिमल्स ऑर थिंग्स म्हणजे कलेक्शन, ज्यामध्ये आपल्याला ज्या नाऊनच्या द्वारे लक्षात येईल त्याला आपण कलेक्टिव्ह नाऊन म्हणणार किंवा समूहवाचक नाम आपण ज्याला म्हणतो. तर आर्मी, आर्मी म्हणजे काय, कलेक्शन ऑफ सोल्जर्स किंवा ग्रुप ऑफ सोल्जर्स. टीम, कलेक्शन ऑफ प्लेयर्स. क्लास म्हणजे काय, कलेक्शन ऑफ स्टुडंट्स. तर हे कलेक्शन दर्शवितात, समूह दर्शवितात, त्यांना म्हणून आपण काय करणार, कलेक्टिव्ह नाऊन अशा नाऊनना म्हणणार. कलेक्टिव्ह नाऊनची एक पूर्ण लिस्ट जी आहे ती तुम्हाला देण्यात आलेली आहे PDF मध्ये, तर ती तुम्ही नक्की वाचा. त्यापैकी वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये कलेक्टिव्ह नाऊन आपल्याला येऊ शकतात. अशा प्रकारे विचारण्यात येऊ शकतात. वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे एखाद्या वाक्यासाठी कोणता एक शब्द जो आहे ते एकाच शब्दात आपण त्याला एक्सप्लेन करू शकतो. समजा असं म्हणण्यात येईल की अ ग्रुप ऑफ स्टुडंट्स, अ ग्रुप ऑफ स्टुडंट्स, याला आपण काय म्हणणार, तर मग कोणतं कलेक्टिव्ह नाऊन यूज करू शकणार आपण, क्लास. तर अशा प्रकारचे शब्द येतात. त्यामुळे जी तुम्हाला लिस्ट देण्यात आलेली आहे कलेक्टिव्ह नाऊनची ती तुम्ही व्यवस्थितरित्या प्रिपेअर करा. त्यांना एक दोनदा वाचून काढा म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहते. त्यानंतर सर्वात शेवटचा टाईप आहे नाऊनचा, तो आहे मटेरियल नाऊन. आता इथून लक्षात येईल मटेरियल म्हणजे ज्या पदार्थ, म्हणजे पदार्थवाचक नाम म्हणजे ज्यापासून वस्तू तयार होतात त्यांना आपण काय म्हणणार, मटेरियल नाऊन म्हणणार. म्हणजेच नेम ऑफ अ मटेरियल किंवा मॅटर फ्रॉम विच थिंग्स आर मेड, म्हणजे ज्यापासून वस्तू तयार होतात अशी जी नावे असतात त्या वस्तूंची नावे जी आहेत त्याला आपण काय म्हणणार, मटेरियल नाऊन म्हणणार. फॉर एक्झाम्पल आयरन, आयरन पासून वस्तू तयार होतात, लोखंडापासून. कॉटन, कॉटन पासून कपडे तयार होतात, म्हणजे हे पदार्थवाचक नाम आहेत. प्लास्टिक पासून सुद्धा वस्तू तयार होतात. कॉपर, ग्लास, वॉटर, एअर, सँड आणि सिमेंट हे सगळे कसे आहेत, मटेरियल नाऊन, ज्यांपासून दुसऱ्या वस्तू तयार केल्या जाऊ शकतात. ज्यांपासून दुसऱ्या वस्तू तयार केल्या जाऊ शकतात अशा वस्तूंना म्हणू शकतो आपण, किंवा अशा मटेरियलला ज्या नावाने दर्शवण्यात येतं त्याला आपण मटेरियल नाऊन म्हणतो. तर आपण एकूण 5 प्रकारचे नाऊन कव्हर केलेले आहेत. कोणकोणते, तर एक सर्वप्रथम कॉमन नाऊन म्हणजे सामान्य नाम. सेकंड प्रॉपर नाऊन. तिसरे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन विशेषतः लक्षात ठेवायचे तुम्हाला. फोर्थ कलेक्टिव्ह नाऊन. फिफ्थ आपण बघितलेलं आहे मटेरियल नाऊन. आणि ज्यावेळी आपण रूल बघणार तर या 5ही नाऊनवर वेगवेगळे नियम असतील, कशा प्रकारे त्यांना उपयोगात आणण्यात येतात, कशा प्रकारे ते सिंग्युलर आणि प्लुरल असतात, यावरून ते वेगवेगळे नियम तयार होतील जे तुम्हाला एरर डिटेक्शनमध्ये कामात येतील. आता क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ न्यूमरिकल मेजरेबिलिटी. न्यूमरिकल मेजरेबिलिटी म्हणजे काय की काउंटिंग, काउंटिंगच्या आधारावर. म्हणजे काउंटिंग म्हणजे काय, तर ज्याला आपण 1, 2, 3 मध्ये काउंट करू शकतो. म्हणजे 5, 10 वस्तू, 15 वस्तू, 20 वस्तू, 1, 2, 3, 4 अशा प्रकारे काउंट करू शकतो. त्यांच्या आधारावर 2 प्रकारचे नाउन्स तयार होतात. फर्स्ट वन इज काउंटेबल नाउन. काउंटेबल नाउन म्हणजे ज्यांना मोजण्यात येऊ शकते. कशा प्रकारे, पहिला, दुसरा, तिसरा अशा प्रकारे नाही, फर्स्ट, सेकंड, थर्ड अशा प्रकारे नाही, तर 1, 2, 3 ज्यांची काउंटिंग आपल्याला गिनती करता येते. तर कॉमन नाउन्स दॅट आर न्यूमरिकली मेजरेबल म्हणजे ज्यांची काउंटिंग आपल्याला करता येईल 1, 2, 3 मध्ये, त्यांना आपण काय म्हणणार, काउंटेबल्स नाउन म्हणणार. आणि ज्यांची आपल्याला गिनती करण्यात येणार नाही, म्हणजे ज्यांना आपण 1, 2, 3 यामध्ये मोजू शकणार नाही, त्यांना आपण काय म्हणणार, अनकाउंटेबल नाउन्स म्हणणार. तर काउंटेबल नाउन्स आणि अनकाउंटेबल नाउन्स. आता बघा, अनकाउंटेबल नाउन जे आहेत त्यांना आपल्याला 1, 2, 3 या प्रकारे मोजू शकणार नाही त्यांना.
ज्यांना आपण 2, 4, 5, 10 अशा प्रकारे मोजू शकणार नाही, तर त्यांच्यामध्ये एकवचन आणि अनेकवचन म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल असा कॉन्सेप्टच येणार नाही. कारण की सिंग्युलर आणि प्लुरल हा कॉन्सेप्ट कशामध्ये येतो, तर काउंटेबल नाउन्स मध्ये येतो. म्हणजे समजा एक बुक असेल तर आपण अ बुक म्हणतो, म्हणजे एक बुक हे सिंग्युलर असेल आणि याचं अनेकवचन काय असेल, बुक्स. 2 बुक्स, 3 बुक्स, 4 बुक्स, 5 बुक्स, 5 बुक्स, 10 बुक्स अशा प्रकारे आपण म्हणतो. म्हणजे ज्यांना काउंट करू शकतो आपण तेच सिंग्युलर किंवा प्लुरल असतील. तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की काउंटेबल नाउन्स आहेत तेच काय असू शकतात, सिंग्युलर असू शकतात आणि प्लुरल असू शकतात. पण जे अनकाउंटेबल नाउन आहेत ज्यांना 1, 2, 3 मध्ये मोजण्यात येत नाही ते सिंग्युलर किंवा प्लुरल असणार नाहीत. हे लक्षात ठेवायचं. जसं वॉटर, 1 वॉटर, 2 वॉटर, 3 वॉटर अशा प्रकारे आपण म्हणू शकत नाही. पण जर वॉटर बॉटल्स म्हटलं तर बॉटल्स काय आहे, काउंटेबल आहे. पण वॉटर काय आहे, अनकाउंटेबल नाउन आहे. तशाच प्रकारे म्युझिकला आपण मोजू शकत नाही, 1 म्युझिक, 2 म्युझिक, 3 म्युझिक अशा प्रकारे. पण जर सॉंग्स म्हटलं तर त्यांना आपण मोजू शकतो, 5 सॉंग्स, 10 सॉंग्स अशा प्रकारे. त्यानंतर वेदर, हवामान हे सुद्धा काय आहे, अनकाउंटेबल नाउन आहे. तर काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाउन हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचे आहेत. कारण की ज्यावेळी आर्टिकल टॉपिक आपण बघणार त्यामध्ये काउंटेबल आणि अनकाउंटेबलचा उपयोग होईल. आणि आर्टिकल्स जे आहेत पर्टिक्युलरली इनडेफिनिट आर्टिकल ज्याला आपण ए आणि एन आर्टिकल म्हणतो ते फक्त काउंटेबल सोबत आपण यूज करतो, तेही सिंग्युलर सोबत. म्हणून हे शब्द सुद्धा तुम्हाला पुढे आपल्या सिलेबसमध्ये कामात येणार आहे. तर काही इरेग्युलर सिंग्युलर आणि प्लुरल असतात. म्हणजे आपण एक वचनापासून अनेक वचन जेव्हा तयार करतो जनरली आपण एस किंवा ईएस उपयोगात आणतो. पण काही इरेग्युलर फॉर्म्स आहेत, म्हणजे एस किंवा ईएस न जोडता काहीतरी वेगळ्याच पद्धतीने सिंग्युलरचे प्लुरल तयार होतात काही नाउन्स. त्यांची लिस्ट तुम्हाला नोट्समध्ये आहे, ती लिस्ट सुद्धा तुम्हाला बघायची आहे. कारण की परीक्षांमध्ये सामान्यतः इरेग्युलर फॉर्म्स जे आहेत ते विचारले जातात, म्हणजे जे अपवाद ज्यांना आपण म्हणतो. जशा प्रकारे शिप, सिंग्युलर पण शिप आहे आणि याचं प्लुरल पण काय आहे, शिप आहे. माऊस, तर याचं माउसेस किंवा एस लावून आपण प्लुरल करत नाही, तर याचं प्लुरल काय होतं, माइस. तशाच प्रकारे इंडेक्सचं प्लुरल इंडायसिस होते. क्रायसिसचे प्लुरल क्रायसिस होते. रेडियसचे प्लुरल रेडियाई अशा प्रकारे शब्द वापरण्यात येतो. फिनॉमिनॉनचा प्लुरल शब्द आहे फिनॉमिना. फादर इन लॉज, तर इथे आपण फादर इन जर अनेक वचन करायचं असेल तर फादर इन लॉज करत नाही, म्हणजे इथे लॉच्या नंतर एस उपयोगात आणत नाही, तर फादर्स इन लॉ करतो. म्हणजे हे कसे फॉर्म्स आहेत, इरेग्युलर फॉर्म्स आहेत. जशा प्रकारे बॉयचा अनेक वचन काय होतो, बॉईज. मँगोचा अनेक वचन काय होतो, मँगोज. म्हणजे एस किंवा ईएस लावून आपण अनेक वचन तयार करतो, प्लुरल नाउन्स तयार करतो. पण काही इरेग्युलर नाउन्स आहेत ते तुम्हाला परीक्षांच्या दृष्टीने पाठांतर करायचे आहेत. तर आय होप की तुम्हाला नाउनमध्ये जे आपण आज बेसिक गोष्टी कव्हर केलेल्या आहेत त्या तुम्हाला लक्षात असतील. व्यवस्थितरित्या रिव्हिजन करा आणि पुन्हा भेटूया व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये. थँक्यू व्हेरी मच.